हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो पुण्यावरनं काशीद बीच साठी आम्ही निघालोय. बाकीचे आमचे सर्व जी मंडळी आहे ती आता पुढे आपल्याला भेटणार. तर तिथून आपण त्यांना पिक करू आणि पुढचा जो प्रवास आहे तिथून आपण कंटिन्यू करू. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि आम्ही कशी एन्जॉय करतोय तो ब्लॉग पण तुम्ही नक्की एन्जॉय करा. थँक्यू. तर आता आम्ही निघालोय इकडनं नवले ब्रिज कडे. आता इथून आपण यू टर्न घेऊन आपले जे सर्व सहकारी लोक आहेत त्यांना आपण पिक करून निघूया पुढे. तर ही आमची ट्रॅव्हलर आहे ज्यामध्ये आम्ही सर्व लोक इथून निघणार आहे काशीद बीचला. तर आता आमची सगळी मंडळी आलेली आहे. सर्वांना मी तुम्हाला भेटवतो. तर ही सगळी आमची टीम. हॅलो करा. तर आता इथून आपला महत्वाचा प्रवास सुरू होतो. हॅलो. अरे तुम्ही मागे जा म्हणजे सगळे येतात. हॅलो केलं नाही का? हॅलो केलं नाही का? हे असं घाणेरडंच येणार यो ये समोर साशा आहे कर. किरणला येऊ दे. माधुरी हॅलो करा. तर आता आम्ही नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. हा तो रिसॉर्ट आहे, ग्रीन रिसॉर्ट म्हणून आहे. तर इथे तुम्ही येऊ शकता. बाकी आता याचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. तर असं छान मस्त हा एक रिसॉर्ट आहे. Wait a minute. Who are you? इथं आम्ही सगळेजण आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. कॉमन सगळ्यांना संपायचं. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो. त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. तर इथे हा ऑनियन उत्तप्पा आलेला आहे. चालेल. वेलकम बॅक. आणि ब्रेकफास्ट साठी आता आम्ही इथे थांबलो होतो आणि इथनं आम्ही चाललो डायरेक्ट काशीद बीचला. भेटूयात बीचवर. तर इथे आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. तर आता कंटिन्यू करू आपण आपल्या. तर चला आता आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. नाही नाही नाही.
तर हॅलो एव्हरीवन, आता आम्ही इथे या बीचला पोहोचलोय आणि आता आम्ही सगळे चाललोय तिकडे बीचवरती. तर भेटू आपण तिकडे पुढे बीचवरती. तर आता आम्ही मेन या बीचवरती पोहोचलेलो आहे. इथं भरपूर अशा खूप जे वॉटर राईड्स आहेत जे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि काशीद बीचचं वैशिष्ट्य असं आहे की काशीद बीचला सिल्वर सँड म्हणतात. म्हणजे ह्या बीचची जी वाळू आहे ती सिल्वर कलरची वाळू आहे. तेव्हा सिल्वर सँडचा हा बीच सगळ्यात स्वच्छ बीच पैकी एक असा समजला जातो. आता खरंच स्वच्छ ठेवलाय का नाही ठेवलाय हे बघूयात आपण पुढे बघूया. तर इथे जसे हॉर्स रायडिंग, परत अशा गाड्या वगैरे लहान मुलांना किंवा ऍडल्ट साठी पण आहेत. तर इथं ऑलरेडी आमचे जे काही आमची मंडळी आहेत ते ऑलरेडी इथे पोहोचलेले आहेत. सुंदर असा बीच आहे हा. सर्वांनी एकदा नक्की म्हणजे यावं आणि हा एकदा अनुभव सर्वांनी ट्राय करावा. कृपया म्हणजे आता बघा इथे लोकांनी जो हा प्लास्टिकचा पेला आहे तो टाकलाय. प्लीज असं करू नका. स्वच्छ असा तो आहे तर तुम्ही स्वच्छच ठेवावा अशी सगळ्यांना विनंती आहे. हा छान आले. तर आता इकडे बीचवर सर्व लोकांनी भरपूर एन्जॉय केलं. आता सर्वांना खूप भुका लागल्या आणि आता सर्वजण इथे बघू शकता नाश्ता करतायत. मस्त मॅगी, वडापाव सर्व इकडे चाललेलं आहे. आता पुन्हा इकडे पेटपूजा झाली की आम्ही निघू आमच्या रिसॉर्टकडे. तर आता सर्वांचं बीच वरती एन्जॉय करून झालेलं आहे आणि सर्व आम्ही काशी बीच वर निघतोय. तर आता आम्ही आलो होतो आमच्या रिसॉर्टला. सर्व लोक फ्रेश वगैरे होऊन आता इथे जेवण करतात. तर आजचा मेन्यू आमचा अख्खा मसूर, पनीरची भाजी, भेंडीची भाजी, आपलं सॅलड्स, पापड आणि चपाती. आमच्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण अवेलेबल आहेत. सर अंडा हा प्रकार तो बोलतोय आणि अंडा हा नॉनव्हेज मध्ये येत नाही. सो दॅट इज ऑल्सो व्हेज. तशी पनीरची भाजी तशी अंड्याची भाजी सुद्धा आम्ही इथे अरेंज केलेली आहे. येस, यू कॅन कंटिन्यू. तर इथे म्हणजे आपली प्रत्येकाची चॉईस असते, राईट? आपली प्रत्येकाची चॉईस असते. आम्ही रिस्पेक्ट करतो. व्हॉट एव्हर युअर चॉईसेस, वी हॅव ऑप्शन्स. सो विल एन्जॉय आवर मील. हा व्हिडिओ आपण इथे एंड करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा. थँक्यू. सांगू ना.